अमेरिकेतून आंदोलनासाठी परतले की विजाचा प्रवास संपला। अमेरिकेत मास्टर्स पूर्ण केल्यानंतर अभिजित दिपके भारतात परतत आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार ते विद्यार्थ्यांचे प्रश्न, बेरोजगारी आणि सरकार उत्तरदायित्वासाठी आंदोलन उभारणार आहेत। मात्र या घोषणेनंतर काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत। अभिजित दिपके नेमकं कोण आहेत? त्यांची पार्श्वभूमी काय आहे? अमेरिकेतील त्यांचा प्रवास कसा होता? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतात परतण्याचा हा निर्णय पूर्णपणे वैचारिक आहे की परिस्थितीचा परिणाम? पाहूया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात LS मराठी। गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर एका नावाची प्रचंड चर्चा सुरू आहे, ते म्हणजे अभिजित दिपके। कॉकरोच जनता पार्टी या व्यंगात्मक आणि मीम आधारित डिजिटल चळवळीमुळे दिपके अचानक राष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले। हजारो तरुण त्यांच्या पोस्ट शेअर करतायत, त्यांच्या व्हिडिओंना लाखो व्ह्यूज मिळतात आणि अनेक जण त्यांना सिस्टीमला प्रश्न विचारणारा नवा युवा चेहरा म्हणून पाहतात। मात्र आता चर्चेचा विषय त्यांच्या व्हायरल व्हिडिओचा नाही आहे, चर्चेचा विषय आहे त्यांचा भारतात परतण्याचा निर्णय। अमेरिकेतील शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिजित दिपके भारतात परतत आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी अमेरिकेतील आकर्षक नोकरीच्या संधी नाकारल्या असून आता ते भारतातील विद्यार्थ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, शिक्षण व्यवस्था आणि सरकारी उत्तरदायित्व यांच्यासाठी लढण्यासाठी परत येत आहेत। त्यांनी आपल्या ऑनलाईन चळवळीला आता प्रत्यक्ष आंदोलनाचं स्वरूप देण्याची घोषणा केली आहे। पण या घोषणेनंतर अनेक प्रश्न निर्माण झालेत, कारण सोशल मीडियावरील दावे आणि वास्तवातील परिस्थिती यामध्ये अनेकदा मोठा फरक असतो। अभिजित दिपके नेमके कोण आहेत? त्यांची राजकीय आणि व्यावसायिक पार्श्वभूमी काय आहे? ते अमेरिकेत काय करत होते? F1 विद्यार्थी विजाचे नियम नेमके काय सांगतात? सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यात भारताची परतफेरी ही पूर्णपणे सामाजिक बांधिलकीतून घेतलेली भूमिका आहे की परिस्थितीमुळे आवश्यक बनलेला निर्णय? पाहूयात हा सविस्तर रिपोर्ट। अभिजित दिपके नेमके कोण आहेत? अभिजित दिपके यांची प्रतिमा आज सोशल मीडियावरील व्यंगात्मक राजकीय भाष्यकार अशी असली तरी त्यांचा प्रवास अचानक सुरू झालेला नाही आहे। त्यांनी पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेतल्यानंतर राजकीय संवाद आणि डिजिटल प्रचाराच्या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली। सार्वजनिकरित्या उपलब्ध माहितीनुसार ते 2020 ते 23 या काळात आम आदमी पक्षाच्या डिजिटल प्रचार मोहिमांशी संबंधित होते। सोशल मीडिया कॅम्पेन, युवकांपर्यंत पोहोचणाऱ्या मोहिमा, मीम आधारित राजकीय संदेश आणि डिजिटल कम्युनिकेशन यामध्ये त्यांनी सक्रिय भूमिका बजावली। यानंतर त्यांनी दिल्ली मुख्यमंत्री कार्यालयात कम्युनिकेशन फेलो म्हणून काम केलं। पुढे दिल्ली शिक्षण विभागात कम्युनिकेशन ॲडवायझर म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली। त्यामुळे अभिजित दिपके हे राजकारणाबाहेरून आलेले स्वतंत्र कार्यकर्ते नसून त्यांचा व्यावसायिक प्रवास सुरुवातीपासूनच राजकीय संवाद, प्रतिमा व्यवस्थापन आणि राजकीय मोहिमांशी जोडलेला राहिला आहे। अमेरिकेचा प्रवास आणि CJPची लोकप्रियता। 2024 मध्ये अभिजित दिपके अमेरिकेला गेले होते। त्यांनी बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये पब्लिक रिलेशन्स विषयातील 2 वर्षांचा मास्टर्स अभ्यासक्रम सुरू केला। हा अभ्यासक्रम मे 2026 मध्ये पूर्ण झाला। याच काळात भारतात त्यांच्या कॉकरोच जनता पार्टी या व्यंगात्मक डिजिटल मोहिमेची लोकप्रियता झपाट्याने वाढू लागली। सरकारवर टीका करणारे व्हिडिओ, मीम्स, उपरोधिक भाष्य आणि राजकीय व्यंग यांच्या माध्यमातून त्यांनी सोशल मीडियावर मोठी उपस्थिती निर्माण केली। लाखो तरुणांनी त्यांना फॉलो करायला सुरुवात केली आणि हळूहळू CJP हे केवळ एक पेज न राहता एक डिजिटल चळवळ बनली। मात्र या संपूर्ण काळात दिपके अमेरिकेत विद्यार्थी म्हणून राहत होते। ते कोणत्याही अमेरिकन राजकीय संघटनेत किंवा सरकारी संस्थेत काम करत नव्हते। त्यांचा प्राथमिक उद्देश शिक्षण पूर्ण करणे हाच होता। याचं कारण म्हणजे F1 व्हिसा। F1 व्हिसा म्हणजे नेमकं काय? आता या चर्चेतील सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूयात। अभिजित दिपके अमेरिकेत F1 स्टुडंट व्हिसावर गेले होते। हा अमेरिकेतील सर्वात सामान्य विद्यार्थी व्हिसा आहे। भारतासह जगभरातील लाखो विद्यार्थी या व्हिसावर अमेरिकेत शिक्षण घेतात। पण अनेकांना F1 व्हिसाबद्दल एक गैरसमज होतो। अनेकांना वाटतं की एकदा अमेरिकेत प्रवेश मिळाला की व्यक्तीला हवे तितके दिवस तिथे राहता येतं। प्रत्यक्षात तसं नसतं। F1 व्हिसा हा शिक्षणाशी निगडीत असतो, म्हणजेच विद्यार्थ्याला अमेरिकेत राहण्याची परवानगी त्याचा अभ्यासक्रम सुरू असेपर्यंतच असते। एकदा अभ्यासक्रम पूर्ण झाला की त्यानंतर विद्यार्थ्याला कायमस्वरूपी राहण्याचा अधिकार मिळत नाही। अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्याला साधारणतः 60 दिवसांची ग्रेस पिरियड दिला जातो। या काळात विद्यार्थ्यांना पुढील निर्णय घ्यावा लागतो: अमेरिकेतून बाहेर पडणं, OPT अर्ज करणं, पुढील अभ्यासक्रमात प्रवेश घेणं किंवा दुसऱ्या व्हिसा श्रेणीत जाण्याचा प्रयत्न करणं। यापैकी एखादा मार्ग निवडावा लागतो। म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही ना काही निर्णय घेणं विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असतं। OPT म्हणजे काय आणि त्याचं महत्त्व काय? F1 व्हिसा चर्चेत OPT हा शब्द वारंवार ऐकायला मिळतो। OPT म्हणजे ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग। हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अमेरिकेत काम करण्याची परवानगी देतो। साधारणपणे 12 महिन्यांपर्यंत विद्यार्थी त्यांच्या शिक्षणाशी संबंधित क्षेत्रात नोकरी करू शकतात। अनेक भारतीय विद्यार्थी शिक्षणानंतर OPTचा मार्ग निवडतात, कारण त्यामुळे त्यांना अमेरिकेतील कामाचा अनुभव मिळतो आणि पुढे H1B वर्क व्हिसासाठी प्रयत्न करता येतात। म्हणूनच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यासमोर 2 मार्ग असतात। एक म्हणजे देशात परतणं आणि दुसरा म्हणजे अमेरिकेत राहून व्यावसायिक संधी शोधणं। अभिजित दिपके यांचा दावा आहे की त्यांना अमेरिकेत अनेक नोकरीच्या ऑफर्स मिळाल्या होत्या, मात्र त्यांनी त्या नाकारल्या आणि भारतात परतण्याचा निर्णय घेतला। हा दावा त्यांनी स्वतः केला आहे।
परंतु या ऑफरचा तपशील सार्वजनिकरित्या उपलब्ध नसल्यामुळे त्यांची स्वतंत्र पडताळणी करणं सध्या शक्य नाही. मग प्रश्न नेमके कुठे निर्माण होतात? याच ठिकाणी चर्चा अधिक मनोरंजक बनते. कारण अभिजित दिपके यांचे समर्थक म्हणतात की त्यांनी अमेरिकेतील करिअर सोडून भारतातील तरुणांसाठी काम करण्याचा निर्णय घेतलाय. त्यांच्या मते हा एक आदर्शवादी निर्णय आहे. पण टीकाकार वेगळा प्रश्न विचारतात. जर शिक्षण मे 2026 मध्ये पूर्ण झालं असेल आणि विद्यार्थी विजाच्या नियमानुसार पुढील निर्णय घेणं आवश्यक असेल तर भारतात परतण्याची गोष्ट ही पूर्णपणे वैचारिक आणि सामाजिक कारणांपुढे आहे का, की शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यासमोर येणाऱ्या नैसर्गिक परिस्थितीचाच हा एक भाग आहे? हा प्रश्न उपस्थित करणं आणि त्याचं उत्तर शोधणं हे पत्रकारितेच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. कारण एका बाजूला मी देशासाठी परत आलो हा दावा आहे आणि दुसऱ्या बाजूला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काहीतरी निर्णय घ्यावाच लागतो हे वास्तव आहे. या दोन गोष्टींपैकी कोणती गोष्ट अधिक प्रभावी आहे हे प्रत्येकानं स्वतः ठरवायचं आहे. CJP आंदोलन की राजकीय प्रकल्प? अभिजित दिपके यांची आणखी एक गोष्ट चर्चेत आहे, ती म्हणजे त्यांची राजकीय पार्श्वभूमी. कारण त्यांनी पूर्वी आम आदमी पक्षाशी संबंधित काम केलंय. दिल्ली मुख्यमंत्री कार्यालय आणि दिल्ली सरकारच्या विविध विभागांमध्ये त्यांनी काम केले. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की CJP हे खरोखर स्वतंत्र युवा चळवळ आहे का, की भविष्यातील एखाद्या मोठ्या राजकीय प्रकल्पाची सुरुवात? सध्या CJPची ताकद सोशल मीडियावर दिसते. व्हायरल व्हिडिओ, मीम्स आणि डिजिटल पोच यामध्ये ते यशस्वी ठरली आहे. पण भारतीय राजकारणाचा इतिहास सांगतो की सोशल मीडियावरील लोकप्रियता आणि प्रत्यक्ष जनआंदोलन यामध्ये प्रचंड फरक असतो. लाखो व्ह्यूज मिळवणं सोपं असतं, हजारो लोकांना रस्त्यावर उतरवणं कठीण असतं. याच कारणामुळे आता ही खरी परीक्षा CJPची आहे. आज उपलब्ध असलेल्या तथ्यानुसार अभिजित दिपके यांनी अमेरिकेतील शिक्षण पूर्ण केलंय. त्यांनी भारतात परतण्याची घोषणा केली आहे. त्यांनी अमेरिकेतील नोकरीच्या संधी नाकारल्याचा दावा केलाय आणि आता युवकांसाठी आंदोलन उभारण्याची भूमिका घेतली आहे. पण त्याच वेळी काही महत्त्वाचे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. त्यांच्या आंदोलनाची रचना काय असेल? त्यामागील संघटना कोणती असेल? निधी कुठून येईल? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे आंदोलन दीर्घकालीन सामाजिक चळवळ ठरेल की डिजिटल लोकप्रियतेचं राजकीय भांडवलात रूपांतर करण्याचा प्रयत्न ठरेल? या प्रश्नांची उत्तरं काळच देईल. मात्र एक गोष्ट निश्चित, सोशल मीडियावरील व्हायरल लोकप्रियतेची खरी परीक्षा आता वास्तवाच्या मैदानात होणार आहे. कारण इंटरनेटवर फॉलोअर्स मिळवणं एक गोष्ट आहे, पण जनतेचा विश्वास मिळवणं पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.